पाया पडते आणि परत काय म्हणजे केवायसी करा, पैसे येणार त्या सरकारला विचारा म्हणते. मग आम्ही मतदान करताना सरकार पण जायचं होतं का? योजनेचे पैसे मिळेना, लाडक्या बहिणी संतापल्या. शेंगदाणे 200 रुपये केले, काय खायचं मग? गोरगरिबाने, बंगल्यावाल्याला पैसे आले, गरीबाला पैसे येणार. सरकारनं योजनेचे नियम कठोर केले आणि पैसे ठप्प झाले. लाडक्या बहिणींचा संताप का झाला अनावर? भीक मागो आंदोलन करत का उतरल्या रस्त्यावर? एकीकडे लाडकी बहीण योजनेत अपात्र लाभार्थी महिलांची संख्या 92 लाखांवर गेली आहे, तर दुसरीकडे अपात्र महिला आपल्यावर अन्याय होतोय असं सांगत थेट रस्त्यावर उतरल्या. सोलापूरमध्ये लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांनी भीक मागो आंदोलन केलं. मतं घेताना केवायसी बंधनकारक केली नाही, मग आता का, असा सवाल या महिलांनी केलाय. नेमकं काय घडलं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. लाडकी बहीण योजना महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना. निवडणुका पार पडल्यानंतर सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई केवायसी बंधनकारक केली आणि अपात्र लाभार्थ्यांची संख्या वाढतच गेली. या विरोधात राज्यभरात महिलांमधून संताप व्यक्त होतोय. सोलापूरमध्ये सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून महिलांनी आंदोलन केलं. सोलापूरमध्ये लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार योजनेतून वगळण्यात आलेल्या महिलांनी सरकारच्या विरोधात भीक मागो आंदोलन केलं. 4 हुतात्मा पुतळा परिसरात अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीनं हे आंदोलन केलं गेलं. यावेळी लाडकी बहीण योजनेसोबत इतर योजनांचा लाभ मिळणं बंद झाल्याचं या महिलांनी सांगितलं. बोलते, पाया पडते आणि परत काय म्हणजे केवायसी करा, पैसे येणार त्या सरकारला विचारा म्हणते. मग आम्ही मतदान करताना सरकार पण जायचं होतं का? मतदान करताना सरकार पण जायचं का? गॅस अजून वाढवला, 1000 रुपये केला, 200 रुपये तेल केलं, शेंगदाणे 200 रुपये केले, काय खायचं मग? गोरगरिबाने, बंगल्यावाल्याला पैसे आले, गरीबाला पैसे येणार, हे लक्षात ठेवा. पण सरकारने अन्यथा हे केलं तर ठीक आहे, ना तर आम्ही उपासनाला बसणार आहे. मी मीनल दास, अभिनव सामाजिक संस्था सोलापूर. आज आम्ही आंदोलन केलेलो आहोत. तो महाराष्ट्रातला जो ज्वलंत प्रश्न आहे लाडक्या बहिणीचा, त्या संदर्भात ह्या माझ्यासोबतच्या ज्या महिला आहेत, तर यांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळत होता, परंतु त्याच्या अगोदर त्यांना इतर पेन्शन योजना मिळत होत्या. आणि निवडणुका तोंडावरती आल्यावरती त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते. त्यावेळेस त्यांनी सरसकट सगळ्या महिलांना लाडकी बहीण योजना सुरू केली. परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री बदलल्यानंतर ज्या पेन्शनवाल्या ज्या महिला होत्या त्यांची लाडकी बहीण योजना पण बंद झाली आणि त्यांच्या पेन्शन सुद्धा बंद झाल्या. आता या ठिकाणीच नाही तर सोलापुरातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे. विधवा पेन्शन आहे, श्रावणबाळ पेन्शन आहे, इतर ज्या पेन्शन आहेत, तर त्या महिलांना इतर पेन्शन योजना सुद्धा मिळत नाही. आज त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी ह्या ज्या माझ्यासोबतच्या विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि श्रावणबाळ पेन्शनचा लाभ घेणाऱ्या, त्यानंतर ज्यांची पात्र महिला लाडक्या बहिणीच्या आहेत, त्या महिला आज ह्या ठिकाणी भीक मागत आहेत, कारण त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे. ज्या सरकारने लाडक्या बहिणीला ओवाळणीच्या स्वरूपामध्ये लाडक्या बहिणीचे 1500 रुपये द्यायला सुरुवात केली होती, आज त्याच सरकारला या लाडक्या बहिणी आज तोडक्या झालेल्या आहेत. म्हणून ह्या बहिणींना आज रस्त्यावरती भीक मागायची वेळ आली आहे. दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेचं तत्कालीन महायुती सरकारनं आश्वासन दिलं. त्यानुसार राज्यातल्या लाडक्या बहिणी म्हणजे महिलांना दर महिना 1500 रुपये खात्यात जमा होऊ लागले. या योजनेमुळे सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्याचं नेत्यांनी बोलूनही दाखवलं. पण नंतर मात्र ई केवायसी बंधनकारक केली आणि लाखो महिला योजनेच्या लाभापासून वंचित झाल्या. सध्या राज्यव्यापी आकडेवारीनुसार तब्बल 92 लाख महिला अपात्र झाल्यात, पण प्रत्यक्षात ही संख्या अधिक असू शकते असा अंदाज आहे. सोलापूरमध्ये महिलांनी भीक मागो आंदोलन करत सरकारला जाब विचारलाय. केवळ मतांसाठी योजनेचा गाजर दाखवल्याचं आंदोलक महिलांचं म्हणणं आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.